नो पोलिसांना फाशीची शिक्षा या न्यायालयाच्या निर्णयाचे बिरसा फायटर संघटनेकडून स्वागत व समर्थन। नंदुरबारमधील 4 पोलीस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करून कठोर शिक्षेची मागणी। तामिळनाडू येथे कोरोना काळात उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवले या कारणावरून पोलीस कोठडीत 9 पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करून व्यापारी वडील व मुलाची हत्या केली। या मृत्यू हत्या प्रकरणी माननीय मदुराई सत्र न्यायालयाने 9 आरोपी पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। त्या निर्णयाचे आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून स्वागत व समर्थन करीत आहोत। तामिळनाडूतील निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रातील नंदुरबार येथे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह 4 पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारदार सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्यांच्या वडिलांची हत्या प्रकरणी संबंधित आरोपी 4 पोलीस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी होऊन कायदेशीर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। देशात अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे आपल्या पदाच्या अधिकाराचा दुरुपयोग करून वर्दीचा दाग दाखवून चौकशीच्या नावाखाली अनेक निरपराध लोकांवर अमानुषपणे मारहाण करून हत्या करतात व प्रकरणाला खोटे व बनावट स्वरूप देऊन पुरावे नष्ट करतात। आपल्या भारत देशात मागील 5 वर्षात पोलीस कोठडीत 806 कैद्यांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक 101 कैद्यांचा मृत्यू फक्त महाराष्ट्रातच झाले आहेत। बिहार, यूपीलाही महाराष्ट्राने मागे टाकत सर्वाधिक कैद्यांना मारहाण करून हत्या केली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। अपराधावर कायद्याचा विजय, असत्यावर सत्याचे विजय असे म्हणत या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे। भ्रष्ट व अत्याचारी पोलिसांसाठी हा निर्णय एक प्रकारची चपराक असून कायदा सर्वांसाठी समान असून कायदा जिवंत आहे असा चांगला संदेश जनतेपर्यंत पोहोचला आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण प्रकरणी न्यायालय माननीय मुख्य न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार यांच्यासमोर दिनांक 30/9/2025 रोजी तक्रार नोंद करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन पैसे घेऊन सुशील कुमार पावरा यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या विरोधातली तक्रार मागे घेत नाही म्हणून सुशील कुमार पावरा यांच्या वडिलांची जहांगीर फेंदा पावरा यांची हत्या करण्यात आली। संशयास्पद मृत्यू एका तलावात आढळून आला। त्या हत्येमागे याच पोलीस अधिकाऱ्यांचा हात आहे। अमानुषपणे मारहाण करून मृत्यू प्रकरणी न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। याच पद्धतीने कठोर शिक्षा सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीत मारहाण प्रकरणात व वडिलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्याच्या संशयावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सह अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व हेमंत कुमार पाटील या 4 पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी ठरवून फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मयत जहांगीर फेंदा पावरा यांचे परिवारातील सदस्य करीत आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। तामिळनाडू येथे कोरोना काळात उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्या या कारणावरून वडील व मुलाला चौकशीच्या नावाखाली 9 पोलिसांनी पोलीस कस्टडीमध्ये अमानुषपणे मारहाण करून त्यांची हत्या केली। या हत्या प्रकरणी मदुराई सत्र न्यायालयाने या आरोपी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। माननीय न्यायालयाच्या या निर्णयाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर समर्थन करतो आणि स्वागत करतो। देशात पोलीस अधिकारी अनेक ठिकाणी हे पोलीस कर्मचारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्या वर्दीचा दाग दाखवून अनेक निरपराध लोकांवरती खोटे गुन्हे, बनावट गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये चौकशीच्या नावाखाली अत्याचार करतात। या अशा अन्यायग्रस्त जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि भ्रष्ट जे अशा पद्धतीने सामान्य जनतेवरती अत्याचार करतात त्या पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती हा एक प्रकारचा चपराक आहे। हा निर्णय असत्यावरती सत्याचा विजय, अपराधावरती कायद्याचा विजय अशा दृष्टीने हा संदेश जनतेपर्यंत पोहोचलेला आहे। देशात पोलीस कस्टडीमध्ये एकूण 806 कैद्यांची हत्या करण्यात आली आणि त्यापैकी फक्त महाराष्ट्रामध्ये 101 कैद्यांची हत्या करण्यात आली। म्हणजेच यूपी, बिहार
इतर राज्यापेक्षा कितीतरी पटीने महाराष्ट्रामध्ये कैद्यांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या केली जाते। ही गंभीर बाब महाराष्ट्र शासनाने दखल घेतली पाहिजे। नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कस्टडीत असताना जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली, हत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ही तक्रार मी माननीय न्यायालयामध्ये दाखल केली आणि ही तक्रार मी माघार घेत नाही म्हणून पुन्हा मला रात्री बेरात्री अटक करून खोटा व बनावट गुन्हा दाखल केला आणि पुन्हा तक्रार मागे घेत नाही म्हणून माझ्या वडिलांची त्यांनी हत्या केली। अशा पद्धतीने विविध मार्गाने हे पोलीस माझ्यावरती दबाव आणत आहे, सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहे। म्हणून अशा पोलिसांची CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत।